तर हे कुर्माघर म्हणजे नेमकं काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर घरापासून काही अंतरावर शेणाने सारवलेली जमीन, त्यावर गवताचं छत असलेली छोटी जमीन म्हणजे कुर्माघर। विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर भागात कुर्माघराची परंपरा आहे। माडिया, गोंड, मुरिया अशा आदिवासी जमातींमध्ये आजही परंपरा सुरू आहे। मासिक पाळीवेळी महिलांसह तरुणींना ठेवण्यात येतं या कुर्माघरामध्ये। काहींचं स्वतःचं कुर्माघर आहे, तर काही कुटुंबियांचं एकत्रित कुर्माघर असतं। कुर्माघरात वीज, पाणी, स्वच्छतागृह अशी कुठलीही सोय नाही। 5 ते 6 दिवस कुर्माघरात महिलांचं वास्तव्य असतं आणि पावसाळा आणि हिवाळ्यात कुर्माघरातील महिलांची ही अशी दैना होते।